नमस्कार. कसा झालाय अवतार पाक टकोर फपड्यान गच भरले नुसतं अण्णा. बागायत करायचंय म्हटल्यावर बागायत करायचं रगील झार कशी झाली पट्टी आणि हे मटेरियल कसं निघा लागलंय या टेकडातलं. हे टेकडातलं इकडे चौकराय चालू आहे. आपण रानात एवढंच टेकाड चांगलं गावलंय बघा. दगून नाही काय नाही नुसता मुरुम मुरुम माती मुरुम माती. हे मुलकाच उकरून ढेग लावलाय. आता ही झाली पट्टी व्यवस्थित. तुम्हाला सांगतो ना लांबडी आहे लांबडी. खालची बिन पट्टी झाली आहे. थोडं राहिले खालच्या पट्टीतलं काम व्यवस्थित. गड्या आला ते रंग आलाय नसता. आणि हे बघा हे सगळं मुरुम काढून ठेवलं. आता ही टेवल मारून टाकायची इकडे. कशी लांबडी लांबडी पट्टी दिसायला लागली या. झाले ना जोरात. अजून वरचं राहिले 1.5 एकर नीट करायचं. ह्याच्या वरचं बघू पाऊस पडलं तर त्याला हात घालायचा नाही तर थांबवायचा आहे. बघा ही टेकाड उकरायचं चालू केलं बघा. ओकेच केलं बघा. कसा शाज लागली का नाही. नाद भरी टेकाड निघले या. तांबडं काळं तांबडं काळं तांबडं काळं असं मिक्सिंग लागले. पांढरं काय तुम्हाला सांगतो. सकाळ धरणं हिथंच आहे. पाय नसता असं उभा राहून वाहनाया माझं हिता फिरून फिरून दुखा लागले. अजून बाई टेकडा इतकं कंबरेर एवढं टेकाड उकारले बघा. आणि ही टेकाड अजून इकडं राहिली याच. आणि ही इकडं डबर आहे. इकडं घालायचं ही टेकाड बघितलं. त्या साईडला ही टेकाड घालायचा या. लय अजून अफाट टेकाडा या. टेकाड दिसतं एवढं नाही बरं लई टेकाड आहे. मटेरियल जाम आहे. एक नंबर आहे. समा रगेल झाड मटेरियल निघतंय लगा. ह्याच्यावर लई छान येते आता. अजून इकडे मुलकाच आहे. इकडचं मटेरियल इकडे होईल सगळा. दगड भरता या मटेरियल मध्ये होईल की लागा. दगड नाही का पण नाही आता नुसतं पोकळ आहे. दाब मटेरियलला म्हणा किती मटेरियल किती वेळ मटेरियल दाबू द्या. ही खाली राहिले बघा. हे असं थोडं राहिले निमज लेवल केले. खालच्या जी चढ येतो या. ही चढ होता येईल एवढं JCB ना. आता जी बांध आहे ह्या साईडचा बघा. हे बांध आहे. ह्या बांध आहे खालचं जेवढं हाताला येतं तोंडानं JCBच्या तेवढं उचलून वर्ष टोकऱ्यात टाक म्हणलं. बांध घालायचं केला दगड आणून घालायचं म्हणलं. या दगडाच्या खालचं मटेरियल निघू द्या. हे टेकडावर बांध घालून काय करायचं म्हणून त्या खालचं मटेरियल पूर्ण काढून घ्यायला. पुन्हा त्या डबऱ्यात दगड टाकायची इथे. म्हणजे पिढीने पिढी बांध हालत नाही त्या रानातला. नाही आहे अजून मुलका ढेकर ही इकडं अजून टेकाड माही जाळा या. की बारीक दगडायचं बरं. ही काय करतं बरं आत वरणच दगडायचं बारकं बघा. बकेट पळ भरून निघतं नुसतं पाहिजे तेवढं निघतं या. खाली अजून खराब सुद्धा नाही या बघा. मग पलीकडे टेकडात राव. आज चौथा दिवस आहे JCBचा. 4 दिवस झाले JCB चालू आहे. ट्रॅक्टर काय आज झालाय पण JCBचा 4था दिवस चालू आहे. मांडाळ उठ्यान एवढं दमवले ना. भयंकर उठ्यान दमवलं या. कसले उठे निघले ही टोळाच्या टोळा. लय बेकार उठे निघले काय काय. टेकाड निघायला लागलं ह्याचा आनंद झालाय बघा सगळ्यात जास्त. कारण ही बरोबर टेकाड होतं. आयला म्हणलं ह्यात दगाड काय आहे का नाही. त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला बघा टेप शिवट काय जमत नाही. सारखं टेपच लागते गाड्याला. टेप शिवट गाडी चालवत नाही. JCB वाल्याला काय नाही नसलं तर टेप चालते या. तर त्या गाड्याला सारखा टेप लागतो या. नुसता टेपच लावतोय सारखा टेप. ते डबरं येतं टकुरीवर डबरं होतं पण पार लेवल केलं तर टेकाड उकरून बघा. तर हितनं वर 1.5 एकर राहते बघा. ही सगळी दगडं जायची. जिकडं बघल तिकडं ही दगडं जायची. बघ लय कष्टाची राहणार ती. पण पैसा जातोय पर पट्या खायला नाद भरी नसत्या पट्या होती त्या. ते असं दगडाला घेऊन चालत नाही. आपला जन्मच दगडात झालाय म्हणल्यानंतर भेज आहे कशाला सांगाई. रेनकोट आणला होता मी आपला. हे लग्न झाल्यानंतर घेतलं म्हणजे 10-12 वर झालं ही कोट घेतलेला आहे बघा. ही जर्किंग
पाऊस आला तर आपलं हे काळं खबारण्या आपण आलं कधी पण असं भिजण्यापेक्षा आपलं म्हणलं अंगात असा टोकरीला नागा नसताना ट्रॅक्टरच्या आड कुठं जीसीबीत बसा येतं या जीसीबीत कबार डुकतं ते हादऱ्यानं नाही धाळ हो काही वरच्या प्लॉटमध्ये तर हो काही सगळं दगाडा जायचं मोठं लाट कसलं मोठं आहे हाऊसिंग नुसतं तेव्हा तुम्हाला मी फिरवून धावतो तिथं करायचं आहे बरं का नीट बघा ही कसं व्हायचं सगळं दगाडा जायचं जिकडं बघल तिकडं ही दगाडा जायचं बघू आता ह्याला पाऊस पडला तर ह्याला हात लावायचा आहे कारण निघलं पाहिजे हो तर इकडचं मोठाडा काढून ठेवले त्या दिवशी पहिल्या दिवशी आल्या निघते का बघितलं बरं निघते बऱ्यापैकी दगाड निघते हो काही काढून ठेवली काय काय कसलं ही लोणनं बारा काय देवी मायंदाळ मोठं आहे तर पर त्या तुकड्याला लय गेलं पैसं मायंदाळ गेलं पण ती काय झालं लय त्यात मायंदाळ तुम्हाला सांगतो टक्कुरीत की डबरी म्हणजे का थोडी झाली का सांगा लय डबरी बघा हे उठे बघा काढून ठेवली दे बघा ही अजून लय राहिली ते उठ्या मग हे सगळीकडच्या मी काढायला लागलो आधी पर गडी काय म्हणला नग म्हणला सगळीकडचं काढायला एक प्लॉट तयार करत जाऊ म्हणून आज पुढच्या फळीवाला ट्रॅक्टर बोलवला होता त्यामुळं व्यवस्थित लेवल होता आलं हवाई बघितलं का दगाड ही कसं दगाड येतं हे उकरून टाकली येतं लय मायंदाळ मोठला दगाड निघते येतं आफाट जिकडं बघल तिकडं पण रंगच आलाय बघा इथं मग तुमचं काय चाललंय काय नाही बरं आहे का बरं असलेलं बरं आहे आपलं सगळ्यांचं बरं असलेलं चांगलं आहे खरं आहे का नाही सांगा अजून आमचं यात किती दिवस जातात नीट करायला काय माहीत लय दगड माहिती दगडात जीसीबी सुद्धा वागतं एवढं मोठं दगड निघतात ड्रायव्हर सुद्धा म्हणतंय दगड निघलं पण रान निकाळलं तांबड थोडी रान असल्यामुळे रान निकाळलं बघा ओटी म्हणून राहिली नाही बघा मगाशी एका ओटीला 2 तास घालवलं 2 तास कंप्लीट 2 तास त्याला घालवलं बघा एका ओटीला आणि ती वरच होती म्हणलं थटणारच म्हणून ती ओटी पाक काढूनच टाकली किती ड्रायव्हरला सांगितलं किती पण उशीरला अर्धा पाऊण तास जीसीबी जास्त चालू दे पण ओटी ठेवू नको म्हणजे पुरं रानच चाललं या ओट्या सगळ्यात चाळवून टाकल्या टेन्शन ना उद्या ट्रॅक्टर आणायचं आपण पेराला दाचणारी मोडायचं त्यात खर 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 उगं वाजायचं म्हणून म्हणलं तसलं गहनाच काय ठेवायचं नाही टकाटक काय असेल ते एकदाच त्या नादाला लागायचं पर पिढीने पिढीचा प्रश्न मिटतोय हे रान नीट करायचं म्हणजे ही पिढीचा प्रश्न आहे कायम स्वरूपी हे असंच राहणार आहे बरोबर आहे नाही सांगा आपल्या पुरतं नाही ही पिढीने पिढी आपल्या लांबपर्यंत असं आहे जमिनीचं महत्त्व ज्याला कळतं त्यालाच आहे ज्याला नाही त्याला विचारा जमिनीचं महत्त्व काय आहे ते बरोबर आहे ना सांगा असू द्या मित्रांनो तुमच्याकडे जे जमिनी कसल्या त्या काळ्या आहेत त्या कशा आहेत त्या मला सांगा कमेंट करून आणि तुमचं काय चाललं आहे काय नाही ते पण सांगा कमेंटमध्ये आणि माझा हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला सांगा कमेंटमध्ये तुमचं गाव कुठलं काय ते बी मला सांगा कमेंटमध्ये तालुका कुठला जिल्हा कुठला किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरनं तुम्ही बघताय ते बी मला सांगा बरोबर आहे ना मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठवर गेला आहे मी रोज बनवतोय तुम्ही आपलं बघताय पण मला माहितीच नाही कुठनं बघते ती बरोबर आहे का नाही त्यामुळं व्हिडिओ कुठनं बघताय मला कमेंट करून सांगा भेटू आता पुढच्या व्हिडिओत उद्याच्या तोपर्यंत बाय बाय